सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। रोहित पवारांनी पुन्हा एकदा मोठा खुलासा केला। अजित पवारांना घेऊन जाणाऱ्या VSR विमान कंपनीवर आरोप केले आहेत। तसेच या विमान कंपनीचे मालक VK सिंग याला बड्या राजकीय नेत्यांकडून वाचवलं जात आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे। त्यांनी CID तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। शिवाय अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास CBI आपल्याकडे का घेत नाहीये, असा सवालही त्यांनी विचारला आहे। दरम्यान त्यांनी अजित पवारांच्या विमानाचं उड्डाण घेण्याआधी काय झालं, याबाबतचा खुलासा केला आहे। विमानाचे मालक VK सिंग यांनी दृश्यमानता कमी असताना देखील विमानाचं टेक ऑफ करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप केला आहे। तू आधी टेक ऑफ घे, बाकी नंतर बघून घेऊ, असा थेट आदेश VK सिंगने पायलटला दिला होता, असा नवा आरोप रोहित पवारांनी केला आहे। यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। दिल्लीत पत्रकारांशी बोलताना रोहित पवारांनी हा नवा आरोप केला आहे। यावेळी रोहित पवार म्हणाले की ज्यावेळी अजित पवारांचं विमान उड्डाण घेण्यासाठी सज्ज झालं होतं, तेव्हा वातावरणात दृश्यमानता कमी होती। ही बाब पायलटने VK सिंग यांना कळवली होती, पण सिंग याने पायलटला टेक ऑफ करण्याचे आदेश दिले। तू टेक ऑफ घे, बाकी नंतर आपण बघू, असं VK सिंगने पायलटला म्हटल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे। मात्र याबाबत कोणताही पुरावा त्यांनी सादर केला नाही। रोहित पवार पुढे म्हणाले, पायलटच्या रक्तात दारू किंवा विष काहीच नव्हतं। मग पायलटवर दबाव होता का? VK सिंगला का वाचवलं जातंय? अजितदादांचं विमान पडलं की पाडलं गेलं, याचं उत्तर आम्हाला हवंय। VK सिंग कुणाचं तरी नाव घेईल म्हणून त्याला वाचवलं जातंय का, असा सवालही त्यांनी विचारला। रोहित पवारांच्या नव्या आरोपांमुळे आता हे प्रकरण आणखी पेटण्याची शक्यता आहे।